तर भावांनो नमस्कार. सर्व इंस्टा फॅमिली असेल, फेसबुक फॅमिली, यूट्यूब फॅमिली, मी आजपर्यंत तुमच्याकडे कधीही काही मागितलं नाही, पण आज एक मागणं आहे माझं. सर्व ड्रायव्हर भाऊ असतील, माझे मित्रपरिवार असेल, सर्व आपले रील स्टार, सर्वजण जे आपले गणेश डोंगरे, अश्विनी डोंगरे, अश्विनी ताईचे मालक, काल परवा त्यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि भावांनो, मी आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही, आज मागतोय. माझ्यासाठी काहीही मागत नाही, फक्त आपल्याला त्या ताईला सर्वांनी मदत करायची. लहान लहान मुलं आहेत त्या ताईची, अश्विनी ताईची म्हणजे गणेश दादाची. 2-3 मुली, त्या मुलं, छोटी छोटी मुलं इथं. तर त्यांना आपण सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी, जी काय जे आपल्याच्यानं जी मदत होईल का नाही ती करावं लागते. कारण मला जास्त काही मागायचं नाही तुम्हाला, पण मी मागतोय पहिल्यांदा तुम्हाला की अश्विनी ताईला सर्वांनी आपल्या मदत करा. कारण ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगार तुम्हाला तर माहिती, सांगायची गरज नाही. ऊसतोड कामगाराला किती त्रास आहे, काय रुपया आटण्यासाठी रात्रीचं उठायचं, ऊस तोडायचा, कारखान्याला आणून घालायचा. त्यासाठी मला काहीही मागायचं नाही, फक्त आपल्या त्या ताईसाठी, अश्विनी ताईसाठी. ती एक आपली बहीण माना. 100, 200, 400, 500, 1000 रुपयानं आपल्याला काही कमी होणार नाहीत. आपण पुड्या खाया गेलो तर 100-200 रुपयाच्या पुड्या खातोय. म्हणून मला जास्त काहीच सांगायचं नाही की आपल्या त्या अश्विनी ताईला, ऊसतोड कामगार गणेशभाऊ डोंगरे, ते पण आपल्यासारखा ड्रायव्हरच आहे गणेशदादा, पण आपल्याला सोडून गेलाय. मग त्याच्या कुटुंबाला आपण फुल नाही फुलाची पाकळी मदत करावं लागते. त्यासाठी तुमच्याच्यानं काय जी मदत होईल, हे वर स्कॅनर दिलंय मी, त्या स्कॅनरला जे काय जी मदत होईल ती सर्वांनी मदत करा. माझी एवढीच विनंती. का आपण कुठं तर गरीबाला 100% मदत करायची. गरीब माणसाला जर मदत केली, देव नक्कीच आपल्याकडे वर्ण पाहिजे. कारण ते एवढं कुटुंब सुखी जगत होतं ना, काम करून जगत होते, दाखवत होते. अहो, त्यांच्या त्या नवरा बायको ह्याच्यामध्ये मला कधीच वाटलं नाही त्यांच्यात कधी भांडण झालं असेल म्हणून. कधी आयुष्यात वाटलं नाही. मी जसे त्यांचे व्हिडिओ पाहतोय ना, असं कधीही चुकून वाटलं नाही. म्हणून दादांनो, मला सांगायचं आहे, आपले सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी. जसं मला मी कालचा जे व्हिडिओ सोडलाय त्या व्हिडिओमध्ये सर्वांनी कमेंट केलेत की आपा त्यांचं स्कॅनर घ्या, आपा त्यांचं स्कॅनर घ्या. दादांनो, स्कॅनर घेतलंय मी, आणि त्या स्कॅनरला जेवढी होईल तुमच्याच्यानं तेवढी मदत करावं लागते. आपल्याला जास्त काही सांगायचं नाही. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो, कारखाना अजितदादांचा आहे, आणि अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री. दादा, ते कुटुंब उद्ध्वस्त झालंय. आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, कारखाना बी तुमचाच आहे असं म्हणजे मला कमेंटमध्ये कळालंय. म्हणून मी बोलतो, तुमचा जरी असेल किंवा नसेल, पण दादा, मला तुमच्याकडे आयुष्यात मी राजकीय कधीच काही कोणाला मागत नाही आणि कधी कोणाला हात जोडत नाही. पण आज मी सर्वांकडे हात जोडतो. नेते मंडळी असेल, कोणी आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, ह्या सर्वांना विनंती आहे की आपल्या एका गरीब कुटुंबाला तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी मदत करा. त्यांच्या लेकराबाळाचं शिक्षणाचं काहीतरी करा. अजितदादा, तुमच्याकडे माझं मागणं आहे. तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, त्या नात्यानं तुम्ही त्या आमच्या गरीब कुटुंबाला, आमच्या बीड जिल्ह्यातल्या डोंगरेवाडीच्या गरीब कुटुंबाला, गणेश डोंगरे, ऊसाची गाडी, त्याला दुसऱ्या गाडीनं धडक दिली. ट्रक, ऊसाच्या कांड्याचं काय ट्रॅक्टर काय जे असेल ती त्यांनी धडक दिली, आणि ते माणूस जाग्यावर त्या अश्विनी ताई देखत गेलाय. हो, ह्याच्यापेक्षा अजून काय सांगू मी तुम्हाला. त्या नवऱ्याचा मृत्यू स्वतः डोळ्यानं बघितला बायकोनं, त्या गणेशदादाच्या, त्या आमच्या ताईनं. म्हणून मला सांगायचं, अजितदादा, ह्यो माझा तुम्हाला प्रश्न आहे, आणि ह्याचं उत्तर आम्हाला एक गरीबाला लवकर मिळावं की तुम्ही स्वतः असं काही घटना झाल्या तर ठीक, बरं, त्याच्या जागेवर जाताय तुम्ही, आमच्या गरीबाला नुसती मदत करा. आम्हाला दुसरं काहीही मागायचं नाही. आणि माझ्या बीड जिल्ह्यातील जे आमदार लोक आहेत, सर्व जनतेच्या जीवावर जसं निवडून येत आहे ना, तसं गरीबाला कुठंतरी मदत करा. लहान लहान मुलं येतं, त्या मुलाका बघून करा. एखादा पगार जाऊ द्या तुमचा, हो आमदारकीचा जो महिना येतोय तुम्हाला, 1 महिना जाऊ द्या, 1 महिन्याची मदत करा. विनंती माझी, तळतळून सांगतो. मला बहीण नाही, पण ती बहिणीसारखी माझ्या बहीण आहे. मानलेली बहीण म्हणलं तरी हरकत नाही. कारण आज आम्ही तिचे व्हिडिओ पाहतो, आज ते वाईट वाटतंय, वाईट बोलू वाटत नाही ह्या गोष्टीवर. म्हणून मला एकच सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी, आमदार जेवढे आहेत बीड जिल्ह्यातले,
जिल्हा परिषद मेंबर असतील, कोणी सर्व नेते ज्याला लय पुढारपण हाकायची सवय त्यांना पण विनंती, गरिबाला मदत करा. नक्कीच तुमचं कुठंतरी देव भलं करीन, माझी एवढीच विनंती. आणि आपल्या अश्विनताईला सर्वांनी मदत करा. दादांनो एवढीच माझ्याकडून सर्वांना विनंती, आपल्या ड्रायव्हर बंधूला सर्वांना, नोकरदार वर्ग आपल्या बीड जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रातला असू द्या, पण गरिबाला बघून 100% मदत करा. मला एवढंच सांगायचं, ह्याच्यापेक्षा काही सांगायचं नाही. स्कॅनर दिलंय. धन्यवाद भावांनो, मला बोलाय ह्याच्यावर काहीही नाही.